परिवर्तन कामगार सेना नाशिक जिल्हा कार्यकारिणी बैठक संपन्न। परिवर्तन कामगार सेनेच्या वतीने नांदगाव तालुका व मनमाड शहराच्या पदाधिकाऱ्यांच्या मनमाड शासकीय विश्रामगृह येथे तातडीची बैठक संस्थापक अध्यक्ष श्री विशाल भदरगे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच संपन्न झाली। या बैठकीमध्ये मनमाड नांदगाव येथील परिवर्तन कामगार सेना नाशिक जिल्ह्याच्या सदस्यांना पदनियुक्ती देण्यात आली। यामध्ये खास परिवर्तन कामगार सेनेच्या महिला आघाडीच्या पदनियुक्ती विशेष करून देण्यात आल्या। शासनाच्या विविध योजना तळागाळातील संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगार, शेतमजूर, शेतकरी यांना सदर योजनेचा लाभ मिळावा आणि परिवर्तन कामगार सेना महाराष्ट्र राज्य ही सर्वसामान्यांसाठी असलेली संघटना अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न करणे अशा अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली। या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्रीमती वैशालीताई सोनवणे यांनी परिवर्तन कामगार सेनेमध्ये त्यांच्या सर्व समर्थक व कार्यकर्त्यांसह जाहीर प्रवेश केला। कविता पाटील नांदगाव तालुका अध्यक्ष, रोहिणी घागरे मॅडम यांची नाशिक उपजिल्हा संघटक, भाऊसाहेब गरुड गाव अनकवाडे नाशिक जिल्हा यांचे जिल्हा संघटक, देवजी शेळके यांची नाशिक जिल्हा उपाध्यक्षपदी तर शीतलताई शेळके यांची नांदगाव तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली। तसेच संतोष झालटे अनकवाडे नांदगाव तालुका अध्यक्ष तसेच अनेक पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या गाव पातळीवरती करण्यात आल्या। यांच्यासह परिवर्तन कामगार सेना महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज 1 फेब्रुवारी 2025 रोजी नांदगाव तालुका व मनमाड शहराच्या वतीने शासकीय विश्रामगृह मनमाड येथे तातडीची बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीप्रसंगी उपस्थित सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व कामगार यांना शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली आणि इच्छुक जे पदाधिकारी होते त्यांना आपण पदनियुक्ती दिलेल्या आहेत। या प्रसंगी शीतल देवाजी शेळके मॅडम यांना मनमाड शहराध्यक्ष या पदावर नियुक्ती दिली। तसंच रोहिणीताई गागरे यांना जिल्हा संघटक या पदावर नियुक्ती दिलेली आहे। तसंच रावसाहेब गरुड, देवाजी शेळके यांना आपण मनमाड व नांदगाव या शहरावरती जबाबदारी देत आहोत। तसंच काही दिवसांपूर्वी चांदोड येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये आपण परिवर्तन कामगार सेनेच्या महिला जिल्हा अध्यक्षपदी आदरणीय श्रीमती वैशालीताई सोनवणे यांची नियुक्ती केली आहे। तसेच जिल्हा महासचिवपदी श्री माधव यशवंते साहेब यांची नियुक्ती केलेली आहे आणि चांदोड तालुक्यातील इतर महत्त्वाचे पदांची नियुक्ती आपण काही दिवसांपूर्वी केलेली आहे। आता काही दिवसांनंतर मनमाड नांदगाव शहरामध्ये परिवर्तन कामगार संघटनेचं सर्व प्रकारच्या कामगारांसाठी संपर्क कार्यालय चालू होणार आहे आणि याचा सर्व शहरातल्या कामगारांनी, नागरिकांनी लाभ घ्यावा हे मी सगळ्या कामगारांना आवाहन करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। 2025 वार शनिवार आज मनमाड नांदगाव तालुका, मनमाड शहर आणि आलेला आहे शासकीय विश्रामगृहामध्ये। तर हा परिवर्तन कामगार संघटनेचा आहे आणि हा खूप छान आनंदाने पार पडला आहे। या प्रसंगी काही आपले पदनियुक्त्या करण्यात येत आहे। आपण सर्व या संघटनेला आपण संघटनेच्या माध्यमातून आपण जे आपण कार्यक्रम आयोजित केलेला होता तर हा पार पडलेला आहे। धन्यवाद। नमस्कार, जय महाराष्ट्र। मी वैशाली कैलास सोनवणे, नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला आघाडी जिल्हाध्यक्ष ही जबाबदारी मला पहिले साहेबांच्या हस्ते होती
ती मी चांगल्या पद्धतीनं पार पाडली. परंतु तेच सर्व कार्यक्षेत्र माझे बघता परिवर्तन कामगार संघटनेचे माननीय विशाल भदरगे सरांनी माझ्यावर परिवर्तन संघटनेची जिल्ह्याची जबाबदारी सोपवली. जे महाराष्ट्रभर जिल्ह्यातले कामगार बंधू आहेत, भगिनी आहेत, महिला बचत गटाच्या काही भगिनी आहेत, त्या सरकारच्या लाभपासून वंचित आहेत आणि कामगारांच्या किंवा सर्वसाधारण जनतेच्या जीवनातलं जे परिवर्तन आमच्या हातून घडणार आहे इथून पुढे, ती जबाबदारी विशाल सरांनी आमच्यावर दिली आणि ती जबाबदारी मी आणि माझी टीम मिळून आम्ही चांगल्यात चांगली पार पाडण्याचा प्रयत्न करेन.